एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी पूजा आणि आज मी घेऊन आली एक नवीन व्लॉग। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात तुमच्या घरी जर छोटंसं बेबी असेल, छोटं बाळ असेल आणि त्याच्या स्नॅक्ससाठी तर तुम्ही काही विचार करत असाल की तुम्हालाही विचार येत असेल की आपल्या बाळाला आपण काय हेल्दी दिलं पाहिजे, जसं की मोस्टली इव्हिनिंग टाइमला किंवा आफ्टरनून टाइमला आफ्टर देअर लंच काय त्यांना द्यायचं। तर त्यासाठी मी घेऊन आली एक नवीन छान रेसिपी जी हेल्दी आहे आणि तुमच्या बेबीजना नक्की आवडेल। नक्की ट्राय करून बघा। तर सो लेट स्टार्ट विथ दॅट। सो फर्स्ट ऑफ ऑल इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि सगळ्यात आधी जर तुमच्या बाळांना शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही छान शेंगदाणे घेऊन त्यांना छान तळून घ्या सर्वप्रथम। तर मी इकडे शेंगदाणे टाकते तळायला आणि येस, माझ्या कृषीला शेंगदाणे खूप आवडतात त्यामुळे तो खरंच एन्जॉय करतो। तर आपण हा जो चिवडा बनवणार आहोत तो खूप जास्त यमी आणि टेस्टी असणार आहे तुमच्या बाळांसाठी आणि कृषीला खूप जास्त आवडतो चिवडा। मी असं बनवून ठेवते आणि खूप वेळ खूप टाइम तुमच्या घरात तुम्ही ते छान डब्यात स्टोअरही करून ठेवू शकतात। सो डेफिनेटली इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू ऑल। कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या बेबीसाठी नक्की त्यांना देऊ शकतात। ओके, सो सगळ्यात आधी शेंगदाणे छान तळून घ्यायचेत खरपूस आणि ते मी आता काढते इकडे, कारण मी ऑलरेडी शेंगदाणे भाजून ठेवले होते त्यामुळे मी त्यांना जास्त तळणार नाहीये। मी इकडे छान काढून घेते कारण ऑलमोस्ट ते कुरकुरीत झाले आहेत। आता ह्याच तेलात तुम्हाला मोहरी टाकायची आहे। त्यानंतर मोहरी छान तडतडल्यानंतर तुम्हाला इकडे टाकायचं आहे जिरे आणि खरंच खूप जास्त यमी आणि टेस्टी आहे। तुम्ही बघू, खूप सिंपल रेसिपी आहे। जिरे मोहरी छान भाजले गेले, क्रिस्पी झाले, त्यानंतर यात भरपूर सारा लसूण टाकायचा आणि लसूण अगदी बारीक चॉप करून टाकला मी, कारण त्याचा छान फ्लेवर या मुरमुऱ्यांना लागतो आणि त्यामुळे जास्त ते यमी लागतं। इकडे भरपूर सारा लसूण घेतलाय मी जो की खूप बारीक चॉप केला आहे। त्यानंतर इथे हिंग घेतलं आहे, हिंग ऍड करतोय आपण। हिंग खूप हेल्दी असतं, पोट वगैरे दुखत नाही लहान बाळांचं आणि लहानांपासून मोठ्यांसाठी हिंग खूप जास्त हेल्दी आहे। त्यानंतर इकडे मी कढीपत्ता टाकला आहे। कढीपत्ता खूप छान फ्लेवर देतं त्याला चिवड्याला आणि मस्तपैकी टेस्ट उतरते त्याची आणि हेल्दी पण असतो, त्यामुळे इकडे मस्त ऍड करायचं इथे आणि छान इकडे फ्राय झालं हे सर्व की आपल्याला छान मुरमुऱ्याचा आपण चिवडा बनवतोय आणि लहान बाळांसाठी खूप हेल्दी आहे। तुम्ही बनवून छानपैकी डब्यात स्टोअर करू शकतात हा चिवडा। कोथिंबीर मी इकडे फोडणीतच टाकते कारण मुरमुरे कधी कधी सॉफ्ट होऊन जातात आणि त्याची टेस्ट क्रिस्पीनेस चालला जातो, तर त्यामुळे इकडे कोथिंबीर टाकली आहे। पण इकडे भरपूर सारी हळद टाकतीये मी आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे फ्राय। आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, आपल्याला इकडे लिंबू टाकायचा आहे यात। इकडे मीठ टाकायचंय चवीनुसार, तुम्ही साखरही टाकू शकतात जर तुमच्या बाळाला आवडत असेल गोड तर। आणि यात हे सर्व मुरमुरे टाकून छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तुमच्या लहान बाळासाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। यात हिरव्या मिरचीचा वापर कुठेही केलेला नाही आहे। जर तुमचं बाळ थोडंसं मोठं असेल, जसं की 1.5-2 वर्षाचं असेल, तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर इथे नक्कीच करू शकतात। आणि अशा प्रकारे कृषीवनेही मस्तपैकी मुरमुऱ्याचा चिवडा आवडीने खाल्ला। कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त व्हिडिओजचा आनंद घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग।